संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात डबघाईला आलेल्या देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल विस्तृत माहिती देणारी 69 पानी श्वेतपत्रिका सादर करण्यात आली। संपवा आणि रालोआच्या केंद्रातील शासनकाळाची या श्वेतपत्रिकेत तुलना केली आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि संयुक्त पुरोगामी आघाडी यांच्या केंद्रातील शासनकाळाची या श्वेतपत्रिकेत तुलना केली आहे। संपुआच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झाली होती, तर रालोआ काळात देशाची अर्थव्यवस्था जगातल्या पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये स्थानापन्न झाली, असं या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे। संपुआच्या कार्यकाळात जिथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या घोटाळ्यांचं झाकोळ होतं, तर रालोआचा कार्यकाळ G20च्या भव्य गौरवशाली आयोजनासाठी ओळखला जाईल। संपुआचा काळ 2G घोटाळ्यानं गाजला होता। आत्ताच्या सरकारनं 4Gचं व्यापक जाळं पसरवलं आहे। आधी सोनं आयात करण्याचा परवाना निवडक लोकांनाच मिळायचा। आताच्या सरकारनं सराफा एक्सचेंज स्थापन केला आहे। तेव्हा स्वदेशी चलनाचं संकट देशावर घोंगावत होतं, तर आता आपली गंगाजळी 620 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी भक्कम झाली आहे, असं या श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आलं आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं सबका साथ सबका विकास या मंत्रानुसार सक्षमीकरण, सेवा वितरण आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून जनकल्याणाचा मार्ग प्रशस्त केला। याचे सकारात्मक परिणाम रालोआ सरकारच्या कार्यकाळात दिसून आले, असं या श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आलं आहे। संपुआ सरकारच्या कार्यकाळात 2003 ते 2014 या कालावधीत 2 कोटी 1 लाख परवडणारी घरं ग्रामीण भागात बांधण्यात आली। मात्र रालोआ सरकारच्या काळात याचा वेग कितीतरी पटीनं अधिक होता। 2016 ते 2024 या कालावधीत 2 कोटी 6 लाख घरं बांधण्यात आली। 2011 ते 2014 या संपुआ सरकारच्या काळात केवळ 1 कोटी 8 लाख शौचालयच बांधण्यात आली। मात्र 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळात रालोआ सरकारनं 11.5 कोटी घरगुती शौचालय बांधली, अशी माहिती या श्वेतपत्रिकेत देण्यात आली आहे। असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी परवडणाऱ्या पेन्शनचे 2011 ते 2014 या कालावधीत 36,04,000 लाभार्थी होते। मात्र 2015 ते 2023 या रालोआ सरकारच्या कार्यकाळात ही संख्या 6 कोटींवर पोहोचली। 2005 ते 2012 या काळात किमान शून्य शिल्लक बँक खाती 10 कोटी 3 लाख होती। मात्र 2014 ते 2024 या काळात या सुमारे 5 पट वाढ होऊन ती 51 कोटी 6 लाखांवर पोहोचली आहे। ग्रामीण विद्युतीकरणाचा विचार केला तर 2005 ते 2014 या संपुआ सरकारच्या काळात 2 कोटी 15 लाख कुटुंबांपर्यंत वीज जोडणी पोहोचली होती। 2017 ते 2022 या काळात मात्र 2 कोटी 86 लाख कुटुंबांना वीज जोडणी मिळाली, असं या श्वेतपत्रिकेत नमूद केलं आहे। रालोआ सरकारनं नागरिकांच्या आरोग्य खर्चात कपात करण्यासाठी ज्या विविध उपाययोजना केल्यात, त्यापैकी एक म्हणजे जनऔषधी दुकानं। या जनऔषधी दुकानांची संख्या 2008 ते 2014 या संपुआ सरकारच्या काळात 164 दुकानं सुरू करण्यात आली। मात्र त्यापैकी 87 कार्यान्वित होती। मात्र 2014 ते 2023 या कालावधीत या दुकानांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून ही संख्या 10,000पर्यंत पोहोचली आहे, असं या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे। गावागावात इंटरनेट पोहोचवण्यासाठी रालोआ सरकारनं ऑप्टिकल फायबरचं जाळं विणायला सुरुवात केली। परिणामी 2015 ते 2023 या काळात हे जाळं 6,08,000 किलोमीटरवर पोहोचलं। त्या तुलनेत 2011 ते 2014 या काळात ते केवळ 6,577 किलोमीटर होतं। मातृत्व लाभापोटी 2010 ते 2013 या काळात 53 जिल्ह्यात 9,09,000 लाभार्थी होते, तर 2017 ते 2023 या रालोआ सरकारच्या काळात संपूर्ण भारतात या लाभार्थ्यांची संख्या 3 कोटी 59 लाख झाली आहे। संपुआ सरकारच्या सेवा आणि योजना वितरणामध्ये लक्षणीय सुधारणा करण्याबरोबरच रालोआ सरकारनं भारताच्या विकास क्षमतेचा फायदा उठवण्यासाठी अनेक धोरणात्मक नवकल्पनाही राबवल्या, असं या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे।